हाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत हे तुम्हाला समजलं असेल थंबनेल पाहून. तर बघा, आपल्या काखेतील काळेपणा जाण्यासाठी आपण एक छान असा घरगुती उपाय पाहणार आहोत, ज्याच्या तुम्हाला कंटिन्यू यूज जर तुम्ही ठेवला आठवड्यातून, महिन्यातून, 15 दिवसातून, तर नक्कीच तुमचे जे काखेत काळेपणा आलेला असतो, आपल्या अंडर आर्म्स जे असतात ते डार्क झालेले असतात, तर ते जे आहे ते हळूहळू तो डार्कनेस जो आहे तो कमी होणार आहे या उपायाने. खूप छान, खूप इफेक्टिव्ह आणि 100% तुम्हाला रिझल्ट देणारा असा घरगुती उपाय आहे. तर बघा, बऱ्याच वेळा काय होतंय, आपल्या काखेमध्ये खूप जास्त डार्कनेस किंवा आपली काख जी असते ती काळी झालेली असते, त्यामुळे आपल्याला स्लीवलेस आपल्याला हवी तसे कपडे जे असतात ते घालता येत नाहीत. बरेच जण काखेत काळेपणा असल्यामुळे स्लीवलेस कपडे घालण्यासाठी लाजतात. तर त्यासाठीच आपली जे अंडर आर्म्स जे असतात ते पूर्ण क्लीन होण्यासाठी, काळेपणा जो आहे तो निघून जाण्यासाठी छान असा घरगुती उपाय पाहणार आहोत, ज्याच्या उपायाने तुमचे नक्कीच काखेतील जो काळेपणा आहे तो निघून जाणार आहे. तर बघा, सगळ्यात आधी तर आपण बघूया काखेत काळेपणा होण्याची कारणे काय आहेत. तर बघा, त्यातील पहिलं जे कारण आहे ते म्हणजे काख स्वच्छ न करणे किंवा काखेत जे आपले हेअर असतात ते रिमूव्ह वेळच्या वेळी न करणे. तर वेळच्या वेळी जर तुम्ही हेअर रिमूव्ह केले तर काखेत काळेपणा येणार नाही. तर हे होतं पहिलं कारण. तर दुसरं कारण म्हणजे अति जास्त प्रमाणात काखेत घाम येणे. तर घाम आल्यामुळे देखील आपले काख जे आहे त्यात काळेपणा वाढतो. त्याचबरोबर बघा, खूप जास्त घट्ट कपडे घालणे. तर जास्ती घट्ट कपडे घातल्यामुळे घामाचं प्रमाण जे आहे ते वाढतं आणि त्यामुळे जे आहे डार्कनेस जो आहे अंडर आर्म्समध्ये तर ते देखील वाढतं. तर शक्यतो लूज कपडे घालत जावा. त्याच्यानंतर बघा, चुकीच्या डिओचा यूज करणे. तर चुकीच्या डिओचा जर तुम्ही यूज केला तर त्यामुळे देखील अंडर आर्म्समध्ये जो डार्कनेस आहे, काळेपणा आहे तो वाढतो. तर ही होती कारणे आपले काखेमध्ये काळेपणा होण्याची. तर त्यासाठी मी आधी तुम्हाला काही घरगुती छोटे छोटे टिप्स सांगते किंवा छोटे छोटे तुम्हाला करता येतील असे उपाय सांगते. तर त्यातील पहिला जो उपाय आहे किंवा ही जी टीप आहे ती तुम्ही नक्की फॉलो करू शकता. तर बघा, बरेच जण काय करतात, अंडर आर्म्समधले हेअर जे असतात ते शेव करतात. तर शेव न करता वॅक्सिंगच्या साहाय्याने तुम्ही अंडर आर्म्स क्लीन केली किंवा काखेतील जे हेअर्स असतात ते रिमूव्ह केले शेवच्या साहाय्याने न करता वॅक्सिंगच्या साहाय्याने, तर बऱ्यापैकी तुमचे काळेपणा होण्याचं प्रमाण जे आहे ते कमी होणार आहे. त्याचबरोबर बघा, तुम्ही आणखीन एक घरगुती उपाय करू शकता. ते म्हणजे तुम्ही काखेमध्ये फक्त बटाट्याचा रस जरी लावला तरी देखील हळूहळू तुमचे जे डार्कनेस आलेला आहे अंडर आर्म्समध्ये तर तो हळूहळू कमी होईल. पण तुम्हाला हे आठवड्यातून 2दा-3दा असं करावे लागेल, जोपर्यंत तुमचा काळेपणा जो आहे तो कमी आल्यासारखं तुम्हाला वाटत नाही तोपर्यंत. त्याचबरोबर तुम्ही लिंबू देखील लावू शकता. लिंबूच्या रसाने देखील आपल्या काखेमध्ये जो डार्कनेस आहे तो कमी होतो. तर अशा पद्धतीचे हे छोटे छोटे जे टिप्स आहेत ते तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता. तर आता मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते. व्हिडिओमध्ये मी एक पेस्ट बनवलेली आहे आपले अंडर आर्म्समधले डार्कनेस आहे, काळेपणा जो आहे तो कमी करण्यासाठी. तर आपण व्हिडिओ पाहूया मी पेस्ट कशा पद्धतीनं बनवलेली आहे आणि यामध्ये मी काय काय इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते वापरलेले आहेत. तर यासाठी बघा, मी एका बाउलमध्ये जे आहे ते 1 मोठा चमचा जे आहे ते टोमॅटोचा रस घेतलेला आहे. तर टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडंट जे आहेत ते खूप जास्त प्रमाणात असतात. तसेच टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी देखील खूप जास्त प्रमाणात असतात. ते चेहऱ्यावरील किंवा स्किनवरील काळेपणा दूर करून स्किन जे आहे ते उजळवण्याचं काम करतं. नंतर आपण यामध्ये 1 चमचा जे आहे ते कॉफी पावडर घातलेली आहे. तर कॉफीमध्ये देखील अँटीऑक्सिडंट खूप जास्त प्रमाणात असतात. तसंच कॅफीन हा गुणधर्म जो असतो तो कॉफीमध्ये असतो, तो आपली स्किन उजळवण्यासाठी खूप जास्त उपयोगी पडतो. त्यानंतर मी तर 1 चमचा जे आहे ते तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे. खूप छान आणि खूप इफेक्टिव्ह असं हे होममेड आपण स्क्रब बनवत आहोत किंवा पेस्ट बनवत आहोत काखेतील काळेपणा दूर करण्यासाठी.
तर तुमचे देखील काखेत खूप काळेपणा झाला असेल तर नक्की हा उपाय एकदा ट्राय करून पहा. तुम्हाला पहिल्याच यूजमध्ये नक्की फरक जाणवेल. आणि लास्टला आपल्याला यात थोडासा लिंबूचा रस ॲड करायचा आहे. यामध्ये देखील व्हिटॅमिन सी तसेच अँटीऑक्सिडंट खूप जास्त प्रमाणात असते. ते आपले डीप क्लिनिंग करण्यासाठी लिंबू आपल्याला खूप जास्त उपयोगी पडणार आहे. तर अशा पद्धतीनं पेस्ट जी आहे ती बनवून आपली रेडी आहे. मी आणखीन एक तुम्हाला साधा उपाय सांगते अंडर आर्म्स क्लीन करण्यासाठी. तर तुम्ही तुरटीचं पाणी देखील अंडर आर्म्स क्लीन करण्यासाठी लावू शकता. तुरटीने देखील खूप जास्त फरक पडतो. थोडीशी तुरटी घेऊन तुम्हाला त्यामध्ये थोडं पाणी ॲड करून एक 15-20 मिनटं तुम्हाला अंडर आर्म्सवरती लावून घ्यायचं आहे. नंतर तुम्हाला पाण्याने वॉश करायचं आहे. तर बघा अशा पद्धतीनं आपली पेस्ट जी आहे ती बनवून रेडी आहे. तर तुम्ही देखील अशी नक्की बनवून पहा. तर बघा अशा पद्धतीनं आपल्याला छान सुंदर अशी एकदम साधी सिंपल अशी होममेड जी पेस्ट आहे किंवा क्रीम आहे ही आपल्याला बनवायची आहे. याचा रेग्युलर यूज जर तुम्ही ठेवला आठवड्यातून 2 वेळा 3 वेळा अशा पद्धतीनं तर 100% तुमच्या काखेतील काळेपणा जो आहे तो पूर्णपणे कंप्लीट निघून जाणार आहे. जर तुमच्या देखील काखेमध्ये किंवा तुमचे अंडर आर्म्स जे आहेत ते खूप डार्क झाले असतील तर नक्की हा उपाय 1-2दा ट्राय करून पहा. एका यूजमध्येच तुम्हाला बऱ्यापैकी फरक जो आहे तो जाणवेल. तर बघा ही क्रीम लावायची कधी तर तुम्हाला कधी वेळ असेल तेव्हा अंघोळीच्या आधी लावू शकता किंवा दिवसभरात तुम्हाला कधी वेळ असतो तेव्हा देखील तुम्ही लावू शकता. पहिल्यांदा तर तुम्हाला हे व्यवस्थित तुमच्या काखेमध्ये लावून घ्यायची आहे क्रीम. 15 ते 20 मिनटं तसंच सुकण्यासाठी ठेवून द्या आणि नंतर तुम्ही थंड पाण्याने वॉश करून घ्या. पण ही पेस्ट लावण्याच्या आधी तुम्ही अंडर आर्म्स जे आहे ते क्लीन केले पाहिजे. ते अंडर आर्म्सचे जे हेअर असतात ते क्लीन करून घ्या आणि त्याच्यानंतरच ही पेस्ट जी आहे ती लावून 15 ते 20 मिनटं ठेवून नंतर तुम्ही छान असं थंड पाण्याने धुवून घ्या. तर नक्की ट्राय करून पहा आणि याचे रिझल्ट देखील तुम्हाला काय येतात ते देखील मला कळवा. आणि असेच आपले छान छान छोटे छोटे घरगुती उपाय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत जेणेकरून त्यांना देखील या उपायांचा फायदा भेटेल. त्याचबरोबर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला देखील एक लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.